लावलं नाही वेलनेस जरा हाईटची माझी हाईट वरून जज करतलस तू. तुम्ही काय करतास माका माझ्या बॉडीवरून मग तुम्ही जज करतास तुझं जाऊन हो तुझं माल 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 मग काय मी असा हां तर ऐका कामाचा ना एका ठिकाणी ना फोन केलेला तर त्याला मागितलं रेझ्यूम CV. तर या ना आपल्या मोबाईलमध्ये ना माझे CVच नाही आहे. कारण माझं सगळं संसार याच्याकडे माझ्याकडे संसार होतो मग मला तुला पाठवलं असतं मग माझ्याकडे होतो CV याचं मी एका पाठवलं त्याचा ह्याच्याकडे काय नसतं सगळं माझ्याकडे असतं. माका म्हणतात पर्सनल असिस्टंट मेसेज करून काय का असं विचारतो त्यांना माहिती होता तुझे केस जळालेले तरी ठीक झाले काय म्हणून जळालेले नाही मी ते असं सांगितलं मी असं मम्मीक सांगितलं मी की माझी प्रॅक्टिकल लॅबमध्ये केस जळले आणि ते कलर कसं काय दिसतात हे सांगता ते 2014मध्ये आता मी ब्ल्यू करणार आहे कोशिंग आणि असं हरामी पोरांना हे ना माका पण बिघडवून टाकलेला स्वतःला म्हणजे कलर आणल्या केल्या आणि ना माझे केस पकडले आणि माझ्या केसांका पण लावल्या ना माझ्या केसांका पण लावल्या थोडंसं माझे मोठे झाले माझे केस फ्रीजी झाले त्याचं काय तुझ्यामुळे आता आणि एक कोण शेवाळे कलर म्हणतात शेवाळे कलर पाहिजे शेवाळच आहे काल पण शेवाळ घातलं ते एक्झामच्या ब्लॉगमध्ये मी शेवाळ घातलेलं म्हणून मी काल मी काय जेवढं येईलच तेवढा बस झाला ह्या माकाला फक्त तेवढ्या कामासाठी इतक्या लांब सेंट्रल लाईनवरून त्या टोकाकडला काल मग चक्क कल्याणवरून बोलवला हो मग काय आपण जाऊया तिकडे चलत 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 होय कसले फिरून गेलो होतं मला कामं असं ना आधीच सांगतो अरे मग तशी असेल मी जाऊन तिथे साईन घेऊन गेलं की आता काय करणार मला अंधेरीमध्ये मी काम असतात कोणाचं कन्फर्म नाही तुझं अंधेरी असं सुटला नाही अंधेरीचं मला काम चालू असतं काय करणार तिलापासून तिकडेच असं अंधेरी अरे मी काय म्हणतो म्हटलं प्रॉपर मार्केट काय आपण गेलेलो होता तू मी आणि कापा कापा कापू बोलू दे का मी सांगू एक दिवशी ते का असं असं नाव ठेवलंस असं त्या ब्लॉगमध्ये घेतलंय मी कोण बोलला मागं ओरडतोय आपण जाऊया काय जॉबला इंडियन ऑइलमध्ये जा कुठल्या प्रोफाईलवरती घेतली आपल्या म्हणजे आज माझा काय इतका मी फिट झाले की माल न्यूट्रिशन झाला गप्पू नाहीतर काय माझा विचार होता की मी आज गावी जाते तोंडात मारीन धरून याची असली घाण सवय आहे तुमका माहिती आहे मी जेव्हा गावात येते ना तेव्हा या मुंबईत पळताला एक दिवस पण ना सांगताला तू जा इसून आणि जेव्हा मी मुंबईत येतो ह्या गावात नेहमी टांग देत आहे याच्यावर विश्वास ठेवलेला आहे नाही नाहीतर मी तेव्हा तो बिझनेस सुरू केला असतंय पार्टनरशिपमध्ये नाही पण याच्यावर विश्वास ठेवणार पण आहे बघा आणि मी चांगली आयडिया सांगितली आता मला एक कॉल येलो ना तर मी जाऊ शकते समजला काय बघितलं म्हणजे काय आमची काय किंमत नाही 0 0 कारण मी कधीच टायमिंगवरती येत नाही कधी म्हणजे कधीच टाइमचा आणि यांचा वाकडा आहे म्हणजे सूर्य एका सांगितल्याने सूर्यात पाणी ठेवा सूर्य जेव्हा वरती आकाशातनं जेव्हा पश्चिमेत जातं तेव्हा पाणी डोक्यावरनं तू पाणी जातं एवढा नको बोल
आळशीपणा कधी जाणार? मी असं आळशी आहे नाही, म्हणून मला तुमच्याशी पटत नाही. तुम्ही किती गोड आहे. पटत नाही तरी पण बरोबर आमच्याच बरोबर येतात. तुम्ही मग बोलवताच फोन करून तुम्ही किती गोड. सिरियस करत नसते. असं लोकांना वाटतं सिरियसली. बघा ना कोणतरी सांगू तुला मेरी जाऊचं घेतलं बघू आहे ना मग काय बेस आपल्या प्रॉडक्टचं बेस. तुम्ही माहिती आहे त्या चटपटे कलरमध्ये तुम्ही वेगळा पॅक केला. अरे चटपटे तू टेन्शन घेऊ नको, आता करूया आपण स्टँडर्ड करूया त्या काहीतरी. ओमला सांगितलंय मी तुला माफ नाही करणार आहे मी डॉगेशला. कशा डॉगेशने काय केलं तुझं? काय केलं मी त्याला बघा न सांगता सगळं स्टार्ट केलं आणि डायरेक्ट मग फोटो बघा म्हणता असं जळतलो जळतलं मग राग गेलेलं माहिती आहे काय. मग लय असं वाटलं नव्हतं लय माझ्यावरती तर विश्वास ठेवतो म्हणून देत मी तर एकदम माहिती का विश्वास ठेवणार लायक नाही. पण तुमचं काय तुम्ही फक्त दाखवा आम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे असो आणि तुम्ही माझ्यावर उगाच औरंगजेब सगळे. अरे ना आम्ही मराठी असतो. असं पाटणा खंजीर खूप असतं. मी काय नाही करत, माझ्यावर खायचे फेक ॲलिगेशन्स डॉगेशला हाणू डॉगेशला बोलू बोल. माझ्यावर फक्त कॉलेजमध्ये औषधा असतं. बनवत. हां माझ्यावर फक्त एकच ॲलिगेशन लागू शकतं, मी टाईम सांगून टाईमवर येत नाही. कुंभकर्ण. अरे आयडेंटिटी आहे ती माझी. असं 5 मिनिटात सांगून 5 तासाने ना. तुम्ही पण वाढ बघताच कारण तुम्ही पण तेवढे सीव्हीमध्ये ॲड करा स्किल्समध्ये. हां कशात स्किल्समध्ये स्पेशल हां हां फीचर्समध्ये. अरे हे सी व्हीमध्ये काय म्हणून कुठली स्किल नाव काय? नाव काहीतरी आता बघा नवीन त्यांचं लागतं. सांगते मी आयत्या वेळेस. ती तुझी स्किल झाली. थांब तुझ्या सी व्हीमध्ये ॲड करतोय मी. थांब लॅपटॉपमध्ये चार्ज करून तुला पाठवतोय सी व्ही. तुम्हाला झोप आहे त्या बंद करा. हे झोपा नको मला आता येतला. आपण तिकडे जाऊया ना मरीनला. मरीनला तिथून जाऊया ना तिथे दगडांवरती. मग आवडतात ते दगड. मग बीच आवडतात बीचवरती जाऊया. कसं आहे ना आमच्या गावात समुद्र असा घराच्या मागे, त्यामुळे आमचा समुद्राचा काही पडलेला नाही. ही असली आजकालची पोरं असतात ना त्यांना फक्त त्या समुद्राचं आकर्षण. हां मी हिलापासून किती जॉब सोडले सांग. एकच सोडलंय 1 महिना करून. पण अर्धा जेनजी असतो. मी तर काय जेनजी असून मिलेनियमसारख्या वागतोय. जॉबच्या पोहोचलो पोचान देत. आय होप पोचान देत. ह्या ज्या मेडिकलमध्ये काम करताना त्या सरांवर तर पोचान देत. महिन्यापर्यंत येणार आहे परत जॉईनिंग करणार आणि आता मग आठवडं झालंय. नाही कोण ते सर नाव सांग. पोचाकच त्या सरांपर्यंत व्हिडिओ येऊ. भांडूप टू डोंबिवली जाऊ मग त्रास होता किती. भांडूप ते डोंबिवली जाऊ त्रास फक्त होतो. 7 स्टेशन. मग ही खडेसून खडे येते खायचा किती पार करून येते सांग. तुझी मस्ती तुझी मस्ती म्हणजे माझ्याकडे बॅकिंगचं काय अरे म्हणजे ॲडॉप्ट करीन तू काय अडॉप्ट करूची गरज आहे कोणीतरी. करा ना यार आम्ही ना आमच्याकडे नको असली जबाबदारी. कोणतरी घेत नक्कीच जबाबदारी माझी. शोधूया लवकरच कोण जबाबदारी घेता तुझी. म्हणजे माका फोन केलाय अगो तर लोगो बनवण्यासाठी पाठी लागला माझ्या. नको बनूस नको बनू. बघा ए जिराफ ऐकता ना तू बसतोस. भावकी कशी असतात. हां भावकी भावकी जिराफ ऐका ह्याच सांगता मला नको म्हणून. पाय खेचतात एकमेकांचे खेकड्यागत नुसते. सख्खे बहिणी ते नाही तर काय खेकड्यागत. खेकडे कसे तसा. आणखी माझी कोण आहे सांग. कोण खेकडं जिराफ. जिराफ माहिती आहे का कोण आता. सख्खी बहीण आहे माझी सख्खी. हां लाडचा रिलेशनशिप लाज वाटतं लाज वाटतं लाज वाटतं. पहिलं बंद करू मग जमा झाला आता. डॉकयार्ड रोडच येतात अजून. इतकी लोक बसली आहेत आपल्याकडे बघतात काय बघ
बघा लोकांचं बघणार काय या तू बघित राहिलंस ना तर पाठीच तू राहतं. फक्त असता मी नाही. मी फक्त सांगते आठवण करून देते की तुला मोबाईल पकडून भीती वाटत होती मी येऊच्या आधी. तू येऊच्या आधी आता नाही आता मी गेले तर तरी पण आता गेलंच बघू तरी शकता. पण नाही मी हयच एंड करतलोय. काय बोल बघा एकटे तुला काय माहिती अजून कॉन्फिडन्स येत नाही माझा. माझ्या सोलमध्ये एनर्जी आहे. पण तुझ्यात एनर्जी नाही. तुझ्यात एनर्जी नाही. माझ्या बॉडीमध्ये सोल जमत नाही गो सांभाळून. चर्चमध्ये जाऊया. ॲक्च्युली मग मला ख्रिश्चन बरोबर होतो असं मी बऱ्याच जणांना सांगितलं पण असं हां बघतात चालू हा व्हिडिओ सांगतील कॉन्टॅक्ट करतील ते. करा कमेंटमध्ये कमेंट करा कोण असत तर इंटरेस्टेड कॅन्डिडेट फॉर हर. हां मी असलं जातीवाद करत नाही. आणि मग मामा नको चल जातीवाद करत नाही. हो ना ना नाहीच नको पीस मका. पीस पीस लाईक करेल म्हणून कसला कोंबडीचा काय मराचा आफ्टर मॅच तू असताना आफ्टर म्हणजे नंतर बिफोर म्हणजे आधी. बरोबर. गेल्या आपल्याला आपलं काय ठरलंय? इंग्लिश सुधारायची गरज आहे. ना आपलं नाही आपली मालवणी ठीक आहे. आणि आपलं काय ठरलेलं आपलं संन्यास घ्यायचं होतं ना. संन्यास काही पण मी एकदा धोको दिले. खरंच पण मला धोको देतात मला माहिती आहे मग काय का मी असं मी इथं सध्या तर त्याच दिशेत चाललेलं असेल कॉल या ना या मध्ये भरकटता परत येतात. हे बघ काही खरं भरकटलं ना तरी एंड म्हणजे ॲट द एंड ऑफ द ते माझ्याकडेच येतात मागास पण करतात काय झालं तर जातं ना आपल्या भाषेत मोठा एकदम हे करून नंतर अडकला का माझ्याकडेच सुरी असं आलं मांजरा असं आलं करून माझ्याकडे त्याला आता मी येणारच नाही. ब्रेकअप. नंतर सोडून वापरच लागतं दामकाच लागतं या एक कसं आणि काही काही लोक असतात ज्यांच्या नाकाच्या वरनं डोक्याच्या वरनं पाणी झालं म्हणते की माझ्याकडे तरी बुडता मी स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करून बघतोय ते नाही सॉल्व्ह झाले तर मात्र जे डोक्यावरनं पाणी झालं. 4 लोक आता लागतातच ना सॉल्व्ह नाही झाले तर 4 लोक पण 10 लोक लागतरी पाण्यात वर काढतो का. तुम्ही कसं आहे बघ तू बघ एकदम शब्दशा घेऊ नकोस जरा माझी भावना असं अरे ते बाकी जण हाय का ते डॉगेश डॉगेशला कसलं शाउट मग आठवण येतात बघ त्याची तू काही असं आठवण तरी काढलं मागाची. काय काढतो जरा आठवण त्याची कालच काढली हां डॉगेश एक या एक कुल्लो एक असो मी अशी लोक असं का मी ना आधी तर मोठे बडाई मारून जाते ते नंतर मग काय झालं काय आम्ही त्यांना काढू त्याच्यातून बाहेर. अरे मोठं बॉडीगार्ड असतो आमचं मग तोच काढतो का चंदी पिली केलं जर त्यांनी हे का बोलवले फॉक्सला बोलवलं तर काय काम असो तोच पुढे काढले. अरे म्हणजे मी आपलं ठीक आहे थोडं ते जिराफला बोलवलं तर त्याची दहाडाची काढ म्हणजे सगळ्यांचा ठेको मीच घेतलंय मीच काढत आहे सगळ्यांना बाहेर. तर इंग्लिश एवढी छान होता ना कॉलेज सोडल्यापासून माठ झाली. कॉलेज तसं पण आधी पण येत नव्हता. कॉलेजमध्ये खायचा चांगला होता इंग्लिश आणि ते सगळं इंग्लिश नावा यांची नावं बदलत नाही तर स्टँडर्ड्सला काय म्हणतात माहिती आहे सांगते लक्षरी असतात. हो बरोबर ओळखलं. मला लगेच कळतं जर तू मला कोड लँग्वेजमध्ये बोलायला कळतं पण मी कोड लँग्वेजमध्ये बोलायला तुला समजत नाही. मला समजता मी मुद्दाम नाटक करायचं थोडं समजून घेऊ शकते. किती असं यार किती मी तुला फोन काय बोलत होते की आपल्याला ठरलायचं काय आपल्याला ठरलायचं आणि तू फोन केलंस कामावर ना की हा एक्झामचा रिझल्ट आहे मग पहिल्याच गोष्टी क्लिक झाला की काहीतरी पाणी मोडतंय म्हटलं जाऊन देतो होय करूया रिझल्ट टाकलंय लागलं करूया होय करत गेले मी बोलला हा मग प्रश्न हा कुठलं आपलं काय म्हणते हा अच्छा असं आहे तर बाकी पुढे काय नाही. मला माहित होता मला मी मुद्दा म्हणजे हिची मजा घेतोय. गप्प बस राहू दे. मग मुंबई गेला होती आणि मुंबई आलाय का बाबा मुंबई सेंट्रलला पण वाटतं मुंबई वेस्टर्न म्हणजेच मुंबई असं होय की नाही. सॉरी मला असं वाटतच नाही मी मुंबईचा असे मग तिथे गावातच कळमडते असं वाटतंय नुसते कचरे आणि रिंगण वेगळं असतं मुंबई इकडे नुसती झोपडपट्टी कचरो किती कचरो आहे बघ कचरो
शी मला गावची आठवण येतं मी चाललंय आजच गाव मी बघा प्रत्येक 2-4 आता झेडपीचं दिवसात इलेक्शन येतं माका पण जाऊन सारख्या वाटतं माका त्याची शांतता आंबेवाडीची जत्रा आंबेवाडीची जत्रा काय करणार 9 तारीखला किती काय काय चुकतं का कुणकेश्वरची जत्रा गेली आता माझं गाव झाली मोठेपणा झाली मिठगाववाले बोलायला लागले विडगाव कधी असं प्रवास तरी काही नाही झाडाला तोडून टाकले शाप ठेवला नाही काय पप्पाने तोडले आम्ही नाही आमच्या हातात जेव्हा येत ना साम्राज्य त्यावेळेस आम्ही बघतो काजूची झाडं लावणार तेव्हा आंब्याची झाडं लावणार बागायतदार होणार आंबा बागायतदार थोडीशी जागा देणार आहे मग मिठगावला एवढीशीच येते एक त्याच्यात किचन हॉल बेडरूम बांधू नको एवढी हे जागा काम कर माझ्या घराच्या तू वरती बांधते डबल नको माझा पर्सनल जागा हवी आहे माझी स्वतःची डोक्यात बस वरती बांधल्यावरती तो हर एक 5 मिनिटला माझ्याकडे येतो अच्छा म्हणजे नको येऊ अच्छा माझी प्रायव्हसी नाहीशी होईल ठीक आहे तसं पण आता आमच्या डोक्यात बसलोच ना एकटाच राहू तिकडे पण डोक्यात बस असं म्हणते आणि पुढचं फ्युचर काय फ्युचर माझ्यासोबत संध्या ह्याचं काय ऐकत जाऊ हे का पण मी काय संन्यास घेऊन देणार नाही घेतलंय मी तसं पण मला काय एवढं काय काही तो interest नाही. काय बोलतात तसं काही कर्मकांड करून आता कशाच्या मार्गावरती लागले माझी तसं माझी काय? माझी फेवरेट आहे माझी काय आहे ते? काय आहे? माझी फेवरेट आहे काय, ती काय, आईज म्हण मी ना दरवेळी सगळ्यांना यूज करते हिला यूज करते आणि काय माझं ती तो बोलला आहे कुठली? त्याच्यासाठी पण यूज करते मी काय ते सांग ना करून करून भाग लागली देवपूजेक लागला हा, बरोबर असं ते ह्याच मग मला सगळं माझी आवडती म्हण होती जे स्वतःवरती लागू होतं तीच आवडती असतं माझ्या मी काय केलं मी काय केलं मी काय नाही पूर्ण करत मी विश्वास नाही की पैसे अरे नाही पण ही सेंट्रल लाईन नाही सेंट्रल लाईनचं हार्बर आहे पण ती CST आहे ना CST CST आहे ना आणि CST ऑनलाईन तिकीट काढू आहे तर त्याच्यावरती पण असताना हो, 1 7 तासात. मीटर लांब आहे ना एक तास ऑनलाईन तिकीट काढल्यावरती आपण ह्याच्यावरती नाही मी कधी ऑनलाईन तिकीट काढत नाही म्हणून मला माहिती नाही आम्ही काढतो डायरेक्ट म्हातारी माणसा आता अनपढ गवार. मिलेनियन आहे मिलेनियन 2000 आणि सगळे 2000 नंतर ते सगळे तो मला सांगतो ते 2003 पासून सगळे त्यांची लोक स्टार्ट होते हो येस असं काय नाही तो बाबा चला CST पोस्ट करा गाईज नाही बोललो चला बाय नो बाय बाबा ब्लॉग आता हे करूच आपल्याक चला टाटा आम्ही काय केलंय माहितीये आम्ही ना म्हणजे आम्हाला ना इकडे बसायचं होतं CSTला आम्ही पोचलो इकडे बसायचं होतं आम्हाला म्हणा आम्ही ना इकडे एक पोरगा एकच पोरगा मला 2 माणसांची सीट असं मला एकटो काय तो बसून राहिलेलो म्हणून आम्ही माझे होते यार असं झालं काय माहिती तुझ्याचकडनं वाढलाय शिकलोय. पण ऊन लागलं तुझ्याचकडनं शिकलोय म्हणा मी म्हटलं की काय नाही त्याच्यावर असं ना म्हणजे साईडला जाऊन असं डायरेक्ट असं बघत राहायचं आपण तो उठान जातो मी असं कधीच नाही लाईफमध्ये करत तू बोललंस की तू काही गुण कधी लागले माझे गुण होते म्हणून पण मी असं कधी केलं चल चल मला डबो खातो बा मी आता स्टेशनलाच काय करणार आता जागा नाही ना आमच्याकडे डबो खाऊ नाही संपवूच आम्हाला चल चल डबो खातो अरे सरांचं फोन जरा खाऊक देणार नाही सर बघलं हे असं असतं काय नाही एवढी काय मोठी गोष्ट आहे अजून पण याची मस्ती जिरत नाही ते बोललंच असतं तर सर मी जेवते तर ते ठेवला नसतो असं काय नसतं जेवचा बिवचा आहे आपलं पर्सनल बघ असं स्टेशनला मला जेवचा लागतं त्या घर सोडलं तर मी काही न जेवणारा पोरग्या कळला त्याची सवय लावून घ्यायची लागते आता बघ आता काय का स्टेशनला शावशीचं हो डब्यात घेऊन ठेवलं माहिती का मार कशी असलं असतं मी स्टेशन तर स्टेशनला मी असं डबं घालते काय करणार मोठेपणा नाही मला झालं हे
का सोपा वाटता एक चपाती तुझ्या नावची मग गाईत भरवलं असतं तसं पण नाव तर सेमच आहे गौरी आता आम्ही CSTच्या त्या बघ सबवे मध्ये हा हे बघा तिकडे आलेलो बघितलं मी माटुंगा म्हणून एवढे फेरे मारले मी दमले मी खूप काम केले अरे असं अरे मी रोज करते रोज काय नसते मोठेपणा मी सांगत नाही मी जस्ट तुका रियालिटी चेक देते की तुका वाटतं की हा फिरायचं काम तुझं बरं आहे एक गप्प असं काय इरिटेट होता असं काय नाही